हिंदू संस्कृतीमध्ये आदिवासी भागात अक्षय तृतीया म्हणजेच आकाती हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात. आदिवासी भागात या सणाला खूप महत्व आहे. कळवण हा आदिवासी बहुल तालुका असल्यामुळे आकाती या सणास विशेष महत्व आहे. या सणाची सुरुवात 15 दिवस अगोदर पासून होते. लाकडापासून गौराईची मूर्ती बनवून तिला गुंज बारसिंग रंग देऊन चाफ्याचे पाने फुले चढून सुशोभन करून पूजा केली जाते. या प्रसंगी एका टोपलीमध्ये मका, बाजरी, गहू, ज्वारी, सावा अशी 5 प्रकारची धान्य त्या टोपलीमध्ये उगवली जातात. अक्षय तृतीयाच्या दिवशी पहाटेपासून या सणाला सुरुवात होते. सकाळी गोड पुरणपोळीचे जेवण बनवले जाते. शेतातील सर्व अवजारे यांची हळद कुंकू वाहून टोपलीमध्ये उगवलेले 5 प्रकारचे धान्य अवजारे यांच्यावर ठेवून पूजा केली जाते. गौराईची देखील पूजा केली जाते. सकाळी वरिष्ठ ग्रामस्थ एकत्र येऊन गावातील गाव शिवारावर जाऊन देवतांची शेंदर लावून पूजा करतात आणि येत्या वर्षातही चांगला पाऊस होऊ दे, गावामध्ये सुख शांती लाभू दे, लहान मुलांना आनंद प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना केली जाते. सायंकाळी मुली डोक्यावर गौराई घेऊन आखातीना सण वना राई जाई व गौराई बाई अशी सुमधुर आवाजात गाणी म्हणत गौराई नदीवर घेऊन नदी तीरावर मनोभावाने पूजा करून गौराई विसर्जन करतात. अशा प्रकारे आदिवासी भागात अक्षय तृतीया हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. बारीक दोरी उभी राई व गौराई बाई, बारीक दोरी, बारीक दोरी उभी राई व गौराई बाई, बारीक दोरी, बारीक दोरी उभी राई व गौराई बाई, बारीक दोरी. रिंगा घेते तुझ्या मनात काय येते, रिंगा घेते, रिंगा घेते तुझ्या मनात काय येते, रिंगा घेते. महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी योगेश बागुल, कळवण. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.